सेनादलाचे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन झालेल्या भीषण अपघातात सपत्नीक कालवश झालेले भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS बिपिन रावत यांना रामसेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रविवारी सायंकाळी हुतात्मा चौक येथे ज्वाला पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी लष्करातील माजी अधिकारी उपस्थित होते। निवृत्त अधिकारी सुभेदार मेजर लक्ष्मण खारसापूर, लष्करातील निवृत्त अधिकारी कृष्णा शाहपूरकर, इस्कॉन मंदिरचे श्रीजीव पंडित व रामसेना हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख रमाकांत गोंडुसकर यांच्या हस्ते ज्वालाज्योत पेटवण्यात आली। यानंतर शहीद बिपिन रावत यांच्या प्रतिमेवर पुष्पांजली वाहण्यात आली। यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे श्रद्धांजलीपण भाषणे झाली। यावेळी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी अमर रहे बिपिन रावत अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या। याबरोबर व्हॉट्सअपवर विरोधी संघटनेने रावत यांच्या घटनेवर हास्याचे चित्रे घालून टिंगल करण्यात आली होती, त्याचा निषेध करण्यात आला। अखेर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ठीक है, वो इसके लिए कोई वो लोग अफसोस महसूस नहीं करते हैं, क्योंकि जवान जो है देश के लिए अपना जान देने के लिए जाते हैं। अभी स्वतंत्रता हमारे देश को 47 में मिला है। वो कितना भी स्वतंत्र सेना संग्रामियों ने देश को स्वतंत्र बनाने के लिए अपना प्राण न्यौछावर किया है, आप सबको पता है, इतिहास आपको गवाह है। उसके साथ साथ 1947 से हमारा सैनिक इस देश का रक्षा करते हुए आए हैं। उसमें कई चाइना के साथ, पाकिस्तान के साथ कई युद्धों में उन्होंने अपना जो पराक्रम दिखाते हुए देश के लिए हंसते हंसते अपना जान कुर्बान किया हुआ है। तो स्वतंत्र तो मिल गए, वहाँ तो काम खत्म नहीं हुआ है। देश को स्वतंत्र बना के रखने के लिए हर साल हमारा जवान जो देश के लिए अपनी स्वतंत्र, आप लोगों की स्वतंत्र, हम जो सारे शांति से, हम घर में जो आजकल शांति से सोते हैं, अपना कारोबार विचार हम रखते हैं, उसी के लिए अगर कोई कारण पुरुष है वो सैनिक ही है। अगर आप सोचें भाई हवा है तो हवा का हमें कोई ख्याल नहीं आता, भाई हवा है। अगर 1 सेकंड के लिए हवा गायब हो जाएगा, 1-2 मिनट के लिए, तो हमारा प्राण पक्षी निकल जाती है। ये तो सच है ना। इसी तरह से अगर आप लोग अभी जो एक स्लोगन बोले हैं आप लोगों ने, जय जवान जय किसान, अगर 2 मिनट के लिए आप सोचें ये दोनों को हटा दिया जाए तो क्या होगा हमारा? ना हमारा जान बचेंगे, हमारा ना देश बचेंगे। इसलिए आप जो देश के लिए लड़ता है, देश के लिए प्राण करता देता है, उनके लिए आपके दिलों में इज्जत होना चाहिए। हर सैनिक के बारे में आपका जज्बा होना चाहिए। तो अभी जो ये महान सपूत लोग, ये भी अपना कार्यक्रम के ही में ही जा रहे थे वेलिंगटन, जहाँ आर्मी ऑफिसर का ट्रेनिंग चलता है, उसी के अंदर उनका प्रोग्राम था रावत साहब का। तो जाते जाते हादसा हुई है। तो देश के लिए बहुत दुख की बात है, दुख की घड़ी है, हम सब उसके अंदर शामिल है। तो उनका महान आत्मा के लिए भगवान को प्रार्थना करते हैं कि वो शांति मिले। और मेरा एक छोटा सा रिक्वेस्ट, हमारा बेलगाम का जो अधिकारीगण है, जो आडಳಿತ मंडल है, उसके एक मैं रिक्वेस्ट करना चाहता हूँ। जो जनरल रावत साहब का एक रोड के नाम पे रखा जाए, वो बेलगाम के लिए बहुत बड़ी एक बात होगी। वो हम उसको याद करने का एक जरिया होगा। ये मेरा रिक्वेस्ट जो है बेलगाम का जो आडಳಿತ मंडली है, शायद मेरा ये रिक्वेस्ट तो सुने, तो उनका एक रोड का नाम जरूर रखें। मैं दोबारा भारत माता का एक स्लोगन बोलता हूँ, आप मेरे साथ बोले, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद। जनरल बिपिन रावत साहब एक सक्षम आणि सक्रिय संरक्षण दलातील एक अव्वल दर्जाचे ऑफिसर साहेबान होते। फॉर्मेशन हेडक्वार्टरमध्ये असताना आम्ही त्यांच्या कार्याची चांगल्याच प्रकारे आम्हाला अवगत आहे। तर
त्यांच्या संगते कन्नूरला जात असताना अपघाती त्यांना वीरगती प्राप्त झाले. त्यांच्या संगती ब्रिगेडियर साहेब, JCO साहेब, अन्य भारतीय सेनेतील जवान देखील होते आणि स्वयं त्यांची पत्नी देखील होती. कारण एक अहम त्या ठिकाणी कॉन्फरन्सला जात होते आणि अशा वेळी त्यांचा मृत्यू झालेला आहे. आज समोर हे आपले जवान, जे श्रीराम सेनेचे जवान, मला असं वाटतंय की माझी फलटण उभी आहे आज समोर. दिवंगत आमचे जनरल रावत साहेबांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. आणि माझं हे युनिट आहे, ज्या दिवशी मी रिटायर झालो त्या दिवशी मला असं वाटलं होतं की मी सेना सोडली आहे, तर नाही. RK दादांचं एक कृष्णा साहेब तुम्ही आमच्या संगती राहा, त्यावेळेलाच मी समजलो की एक सेना सुटली आणि श्रीराम सेना मिळाली. मी अहोभाग्य आहे. त्यामुळे मी फार खुश आहे. आणि आज जी आमची श्रीराम सेना सगळ्या प्रकाराने समाजकंटक म्हणा, देशद्रोही म्हणा, हिंदुत्वाच्या धर्मासाठी जे कार्य करते आहे, आणि आज कुठल्याही संस्थेनं किंवा कुठल्याही संघटनेनं असा समारंभ बेळगाव आणि कर्नाटक प्रांतामध्ये, आमच्या बेळगाव भागामध्ये तर मी हा पहिल्यांदाच बघतोय. तर त्यांना जाणीव आहे की आपले सैनिक, आपले जवान अगदी संदिग्ध अशा अवस्थेमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये, बर्फाच्या परिस्थितीमध्ये, जंगल झाडीच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशाचं संरक्षण करतात. अभिमान वाटतो. आज आपण पुन्हा एकदा एकत्रित झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन व आभार. आज यहाँ पर राम सेना हिंदुस्तान की तरफ से इतने पैमाने पर जो किया जा रहा है, ये बहुत बड़ी बात है. आज एक छोटा सा देश है, लेकिन उस छोटे से देश का हर युवक कंपलसरी मिलिट्री में है, लड़का हो या लड़की हो. क्या हमको वो दिन आने तक प्रतीक्षा करनी चाहिए? मान विपिन रावत जैसा व्यक्ति हमको छोड़कर चला जाता है, तो ये एक फॉर्मेलिटी नहीं है कि हम एकत्रित होकर उनके लिए मशाल जलाएं. अंतःकरण में दुख होना चाहिए कि देश का एक हीरो मर गया, और वैसा रिप्लेस होना और एक वैसा विपिन रावत तैयार होना, कितने जन्म लगेंगे कितने लोगों को. विपिन रावत जी का कहना था, चाइना एक है, पाकिस्तान तो आधा ही है, यहाँ के गद्दार भी एक हैं. देश में भी रहते हुए विपिन रावत जी के मृत्यु के बाद हंसने वाले लोग सोशल मीडिया पर कितने थे. कोई धर्म को रिप्रेजेंट नहीं कर रहा था, वो राष्ट्र को रिप्रेजेंट कर रहा था. इस देश को सुरक्षा के लिए उसने जान दी. वो मरने के बाद यहाँ पर रहने वाले कुछ लोग अगर गलत स्टेटमेंट और हंसते हैं, तो सोचना चाहिए वातावरण कितना गर्म हो गया है. मैं जो उस शूरता को रोक रहे हैं, जो नशा है, जो और आदतें हमने हमारे सिर पर ढो रखी हैं, उसको दूर करके हमारे अंतःकरण में विपिन रावत को जागृत करना है. 1000% हे षडयंत्र आहे आणि हे त्यांना संपवण्याचा एक घाट आहे. हे विमान कुणाकडून खरेदी केलं होतं? अमेरिकाकडून. जे लोक बसतात त्या विमानांचा अपघात कमी होतो आणि 200 वेळा देशामध्ये फिरत असलेलं विमानाचे अपघात म्हणजे आमच्या ह्या महागड्या विमानांचा अपघात जे आमचे सैनिक वापरतात, जे आमचे लष्करप्रमुख वापरतात, त्यांचं 1100 विमान ॲक्सिडेंट होतात. त्यांना इथले हरामखोर पिल्लावळ त्या फेसबुकच्या माध्यमातून हसतात. मग इथल्या जे आपले अधिकारी असतील, आपले मंत्रीगण असतील आणि कोणी असेल, त्यांना कळत नाही काय? साधं काहीतरी एवढंसं काहीतरी कोणतरी फेसबुकवरती घातलं तर लगेच त्याच्या घरी जातात, त्याला अरेस्ट करतात आणि काय काय नवे ते होतं. परंतु ही जी पिल्लावळ अशी देश घातक काम करते, देशाच्या विरोधात काम करते. मग ते वायुदल असेल, नेव्ही असेल, त्याच्यानंतर आपलं भूदल असेल किंवा आणि पोलीस अधिकारी असतील. मग ह्यांच्या बाबतीत पण त्यांचे विचार हेच आहेत. हे सर्व अधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजेत. कारण ह्या देशावरती जो व्यक्ती प्रेम करतो तोच व्यक्ती ह्या देशाचा चांगला विचार करू शकतो. या देशाच्या विरोधात जो व्यक्ती
वावरतो तो या देशाचा कधी होणार नाही. या भारत देशामध्ये घुसून ह्याला संपवायला वेळ लागणार नाही असं त्यांना पण समजून गेलं असेल कदाचित. कारण ह्यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचं विमान अपघाती घात होऊ शकतो आणि त्याला एक वेगळं वळण देण्याचं कार्य ते देशामध्ये सुरू आहे. हे बंद झालं पाहिजे आणि देशाची जी सुरक्षा आहे ही सुरक्षा कडक केली पाहिजे. आणि त्याचबरोबर आमचं सर्वांचं कर्तव्य आहे की आपण त्यांच्यावरच निर्भर न राहता आपण पण आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये कोण कुठला व्यक्ती कुठल्या जमान्यातला कुठल्या गावातला कुठल्या देशातला व्यक्ती आमच्या परिसरामध्ये वावरतोय आपलं पण कर्तव्य आहे ते बघण्याचं. कारण तसेच लोक येऊन हे घातपात करतायत. तर ह्याच्यासाठी आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतोय. ताज्या बातम्यांसाठी बेलगाम प्राईड चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.